साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. नमस्कार, जय बाबाजी. मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी. आज हरतालिका या विषयावर आपणास भेटावयास आलो आहे. सर्वांना नमस्कार, जय बाबाजी. आपल्या वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणवार उत्सव दिले आहे. माणूस हा उत्सव प्रिय प्राणी आहे. माणसाला उत्सव साजरे करणं आवडतं आणि जीवनाचं चैतन्य या सणामध्ये सामावलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं चैतन्य हे असावं, चैतन्य हे यावं म्हणून आपण वेगवेगळे सण हे साजरे करत असतो. आणि ह्या वेगवेगळ्या सणांचं आता ही पर्वणीच चालू आहे. चातुर्मासामध्ये येणारे वेगवेगळे सण, जसं श्रावणामध्ये आपण अनेक सण साजरे केले, त्याचप्रमाणे आता भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये अनेक सण येत आहे, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम येणारा सण हा हरतालिका आहे. हरतालिकेचा सण आपण या पर्व काळावर साजरा करणार. शिव उपासनेचे, शिवपूजनाचे, शिवस्वरूप असलेले हे दिवस, हे उत्सव, हे सण आहे की आपण आपल्या आपल्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या परीने जे ते अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्रत, वैकल्य, सणवार, उत्सव आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे, आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे, आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे हे सण प्रत्येक जण साजरा करत असतो. या सणाने आपल्या जीवनामध्ये चैतन्य, आनंद, उत्साह हा येत राहतो. माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी मरगळ झटकली गेली पाहिजे, कुठंतरी नैराश्य झटकलं गेलं पाहिजे, कुठंतरी चैतन्य निर्माण झालं पाहिजे. ह्या हेतूने ऋषी मुनींनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सण हे दिलेले आहेत. वेगवेगळे सण आपल्याला ऋषी मुनींनी दिलेले, त्याच्या मागे काही आध्यात्मिक रहस्य आहे, काही आध्यात्मिक कथा आहेत आणि त्याचबरोबर काही विज्ञान त्याच्यामध्ये आहे, काही विज्ञान पण आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये दिलेल्या प्रत्येक गोष्टी जसं अध्यात्म आहे, त्याचबरोबर विज्ञान पण आहे. म्हणून आपल्या मनाला कुठंतरी चैतन्य लहरी प्राप्त व्हाव्या, जीवनामध्ये आनंद, उत्सव हा यावा, म्हणून अभ्यासपूर्ण अशा पर्व काळावर ऋषीमुनींनी सणवार दिलेले. त्या सणवारामध्ये आपण करत असलेलं पूजन, आपण करत असलेलं उपवास, आपण दाखवत असलेलं नैवेद्य, त्याच्यामध्ये असलेल्या भाज्या, फळे, मिष्टान्न हे त्याच वेळी त्या पर्व काळावर त्या देवतांना, कोणत्या देवतांना कोणतं नैवेद्य, कोणत्या देवतांना कोणती भाजी, कोणत्या देवतांना कोणतं फळ वगैरे वगैरे शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि त्या ऋतूमध्ये ते व्रत आणि त्या भाज्या आणि ते फळं हे आपोआप त्या ऋतूमध्ये ते येत असतात. आपण त्या देवतांना ते फळं, त्या भाज्यांचा नैवेद्य वगैरे दाखवत असतो. आणि आपल्या प्रकृतीसाठी सुद्धा, आपल्या शरीरासाठी सुद्धा ते ऋतूफल हे अनुकूल असतं. आणि म्हणून या सणाच्या मागे फक्त जसं आध्यात्मिक रहस्य आहे, आध्यात्मिक वारसा आहे, आध्यात्मिक कथा आहे, त्याला वैज्ञानिक सुद्धा प्रकृतीला अनुरूप अशी जडणघडण त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की प्रकृतीला काय पाहिजे, प्रकृतीच्या अनुसरून आपण काय केलं पाहिजे, त्याच पद्धतीने ते आपल्याला प्रत्येक सणामध्ये, प्रत्येक उत्सवामध्ये दिलेलं आहे. आणि पर्व काळावर येणारा हरतालिकेचा सण खऱ्या अर्थाने शिवपूजन, शिवपूजनाच्या पर्व काळावर पार्वतीला शिव हा, महादेव हा पती मिळावा किंवा पती झाला, का झाला, कसं झालं, याच्या संदर्भामध्ये हा सण आपण साजरा करतो. खऱ्या अर्थाने विचार करा की विवाह संस्था, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये विवाह संस्था ही अशी दिलेली आहे
की विवाह संस्कृतीवर सगळं मानवी जीवन विसंबून आहे आणि विवाह संस्थेमुळे मानवी जीवन सुखी समाधानी झालेलं आहे. विवाह संस्था ही ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीने दिली त्याप्रमाणे एक विशिष्ट प्रकारचं मनोबल ह्या विवाह संस्थेतून मिळालं. एक विशिष्ट प्रकारची मनशांती ह्या विवाह संस्थेमधून मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने मनोइच्छित पती मिळावा, मला महादेवच पती मिळावा म्हणून आपण पाहतो की प्रत्येक देवतांचा विवाह झालाय. प्रत्येक देवतांची पत्नी आहे. प्रत्येक देवतांच्या पत्नीचं नाव आपल्याला माहिती आहे. प्रत्येक देव जे काही 16 संस्कार आहे, 16 संस्कारामध्ये विवाह संस्कार हा प्रत्येक देवतेचा झालेला आहे आणि विवाह संस्कारून प्रत्येक देवतेची पत्नी आहे. प्रत्येक देवते बघा आपल्या संस्कृतीमध्ये विवाह संस्थेला किती महत्व दिलेले आहे. विवाह संस्थेला अनन्यसाधारण असं महत्व देवांनी विवाह केले आणि ह्या विवाह संस्थेचंच उदाहरण म्हणून हरतालिकेचं सण सगळ्या जास्त प्रमाणामध्ये माता भगिनी, असं काही नाही का फक्त महिलांनीच हरतालिकेचं व्रत करावं किंवा हरतालिका फक्त महिलांनीच केल्या पाहिजे असं काही नाही, पण पार्वतीच्या जीवनात घडलेल्या उदाहरणाच्या अनुसारे सगळ्या माता भगिनी, महिला, मुली या हरतालिकेचा सण हा साजरा करत असतात. विवाह संस्था मनोइच्छित पती आणि सुखी संपन्न वैवाहिक जीवन यासाठी किंवा समर्पित वैवाहिक जीवन की बघा असं म्हटलं जातं की राजा जनक विवाहाच्या बाबतीमध्ये आपण सीता मातेचं उदाहरण घेऊ की राजा जनकाची कन्या होती सीता आणि राजा जनकाने आपण म्हणतो की शिवधनुष्य उचलण्याचं पण तिच्या स्वयंवरामध्ये सीतेच्या स्वयंवरामध्ये त्यांनी असं पण ठेवलं होतं की जो शिवधनुष्य उचल. पण राजा जनकाने शिवधनुष्य उचलण्याचं पण का ठेवलं की ज्यावेळी सीता लहान होती, 5 वर्षाची सीता घरामध्ये खेळत बागडत असताना त्या ठिकाणी जिथं शिवधनुष्य ठेवलं होतं, शिवधनुष्य हे भगवान परशुरामांना शिवाने दिलेलं, महादेवाने दिलेले शिवधनुष्य भगवान परशुरामाला दिलं आणि त्या परशुरामाने राजा जनकाला ते धनुष्य दिलेलं होतं. असं ते शिवधनुष्य आपल्याला माहित आहे की ते शिवधनुष्य कोणाला राजा महाराजांना उचलत नव्हतं, असं शिवधनुष्य होतं. त्यामुळे ते शिवधनुष्याचा जो ओटा जिथं ठेवलं होतं ते रोज सारून त्याचं पूजन राजा जनक सारवलं जायचं आणि त्याचं पूजन राजा जनक हे करत असत. मग ज्या दिवशी त्या शिवधनुष्याच्या जागेचं पूजन झालं त्या दिवशी खेळत बागडत सीता माता तिथं आली, 5 वर्षाची लहान सीता. आणि तिथं आल्यानंतर सीतेने विचारलं की हे शिवधनुष्य जे आजूबाजूला तुम्ही सगळं सारवलं पण शिवधनुष्याच्या खाली का बरं सारवलं नाही. ते सारवणाऱ्या सीता मातेने त्यांना सांगितलं सीतेला की हे शिवधनुष्य उचलतच नाही तर त्याच्या खाली सारवायचं कसं. त्यावेळेस त्या सीता मातेने आपल्या डाव्या हाताने ते शिवधनुष्य सहज उचललं आणि त्याच्या खाली सारून घेतलं. जेव्हा राजा जनक आला तिथं, राजा जनकाने पाहिलं की रोज शिवधनुष्याच्या खाली सारवलेलं नसतं कारण ते कोणाला उचलतच नाही, आज कसं शिवधनुष्याच्या खाली सारवलेले. त्यावेळेस त्याने विचारलं शिवधनुष्याच्या खाली कोणी सारवलेलं आहे. त्यावेळेस त्या राजा जनकाला सांगण्यात आलं की सीतेने सारवलं. 5 वर्षाची सीता शिवधनुष्य उचलून त्याच्या खाली सारवलं, असं कसं होऊ शकतं. सीतेला बोलवलं, सीतेला विचारलं हे शिवधनुष्याच्या खाली तू सारवलं का. हो म्हणे. तुला कसं शक्य झालं ते. तिने सहज परत एकदा ते डाव्या हाताने शिवधनुष्य उचललं आणि त्याच्या खाली परत एकदा सारून राजा जनकाला दाखवलं, परत एकदा सारून दाखवलं. एवढं दिव्य शिवधनुष्य हे कोणालाही उचलत नाही, म्हणून ते शिवधनुष्य उचलावं लागू नये म्हणून रोज ते शिवधनुष्य न उचलता तिथं सारवलं जायचं. ते शिवधनुष्य सीतेने सहज डाव्या हाताने उचलून घेतलं, उजव्या हाताने ती जागा सारून घेतली. सीता काही कोणी साधी नाही की जी शिवधनुष्य उचलून तिने घेतलं. सीता काही कोणी साधी नाही हे राजा जनकाच्या लक्षात आलं आणि त्याला समजलं होतं. म्हणून त्याने सीता स्वयंवरामध्ये काय केलं, पण ठेवलं की जो कोणी शिवधनुष्य उचलील त्याच्यासोबत सीता विवाह करेल. बघा हे शिवधनुष्य उचलण्यासाठी स्वयंवर भरवण्यात आला. देशोदेशीचे राजे महाराजे तिथं आमंत्रित करण्यात आले.
राजा महाराजांना तिथं बोलवण्यात आलं, सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि सगळ्या राजा महाराजांना तो पण तिथं सांगण्यात आला की जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याच्याशी सीता विवाह करेल. बघा, अनेक राजे, बलवान राजे, शक्तिशाली राजे, पराक्रमी राजे आले. अनेकांनी ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही राजाला ते शिवधनुष्य उचललं गेलं नाही. कोणत्याही राजाला ते शिवधनुष्य उचललं गेलं नाही. नंतर मग बघा की कोणाला आपल्याला माहिती आहे की ते शिवधनुष्य उचलण्यासाठी रावण आला. रावणाने ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आणि ते अंगावर घेऊन पडलं. ते इतकं जड शिवधनुष्य होतं की ते अंगावर पडलेलं शिवधनुष्य रावणाला बाजूला करता येत नव्हतं. एका बाजूलाही ते रावणाला शिवधनुष्य करता येत नव्हतं. ते अंगावर पडलं, ते कोणीतरी मदत करील मला आणि ते शिवधनुष्य कोणीतरी उचलील अशी वाट रावण बघत होता. आणि मग ते शिवधनुष्य उचलण्यासाठी विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेने, विश्वामित्र ऋषींच्या सांगण्याप्रमाणे प्रभू रामचंद्र पुढे आले आणि त्या रावणाच्या अंगावर पडलेलं ते शिवधनुष्य उचललं. त्याला त्यांनी प्रत्यंचा बांधली आणि ते शिवधनुष्याला उचलून आणि प्रत्यंचा बांधल्यामुळे ते स्वयंवर हा प्रभू रामचंद्रांनी जिंकला. बघा, प्रभू रामचंद्रांनी जिंकला, स्वयंवर प्रभू रामाने जिंकला. सांगण्याचा मुद्दा का पहिलं शिवधनुष्य तर सीता 5 वर्षाची असतानाच उचलत होती. ते शिवधनुष्य कोणाला उचलत होती? डाव्या हाताने उचलत होती. जिने डाव्या हाताने शिवधनुष्य उचलला तिचा पती नक्कीच उजव्या हाताने शिवधनुष्य उचलणारा असला पाहिजे. म्हणून राजा जनकाने शिवधनुष्य उचलण्याचं पण स्वयंवरामध्ये ठेवलं होतं. बघा, स्वयंवरामध्ये ठेवलं होतं. आणि मग अशा प्रकारे स्वयंवर झाला. रामाने सीतेला जिंकलं. आणि असं असताना सुद्धा ह्या पृथ्वीवर त्यावेळी म्हणजे आजपासून 10,000 वर्षापूर्वी असलेला चक्रवर्ती सम्राट बघा, राजा दशरथ हा चक्रवर्ती सम्राट होता. चक्रवर्ती सम्राट म्हणजे काय? ह्या पृथ्वीवरचे सगळे राजे त्याच्या अंकित. एकही राजाने त्याच्या आदेशाच्या पुढे जायचं नाही किंवा त्याचा आदेश टाळून काही करू शकत नाही. पृथ्वीवरच्या सर्व राजांचा हा राजा दशरथ हा चक्रवर्ती सम्राट इतका शूर, इतका महान, इतका मोठा, इतका पराक्रमी का देव दानव युद्धामध्ये ज्याने देवांना मदत केली. देव दानव युद्ध झालं आणि देवांचा पराजय व्हायला लागला. देव सगळे एकत्रित येऊन राजा दशरथाकडे गेले आणि राजा दशरथाला विनंती केली की देव दानव युद्ध चालू आहे आणि या युद्धामध्ये दानव विजय होत आहे, राक्षस विजय होत आहे, तर कुठंतरी देवांचा पराजय होतोय आणि तो देवांचा पराजय झाला नाही पाहिजे. म्हणून तुम्ही या क्षणी, तुम्ही महान पराक्रमी आहात, चक्रवर्ती सम्राट आहात, तुम्ही तिथं देवांची मदत करा, युद्धामध्ये देवांच्या मदतीला या. राजा दशरथाने सांगितलं की मी क्षत्रिय राजा आहे आणि देव, देश आणि धर्मासाठी प्राण तळ हातावर घेऊन कायम हजर आहे. मी देवांच्या मदतीला नक्की येईल. त्या प्रसंगी देवांच्या मदतीला जाण्याचं राजा दशरथाने कबूल केलं. राजा दशरथाला 3 राण्या होत्या. पैकी आवडती राणी कैकेयी होती, जी काश्मीरच्या राजाची राजकन्या होती. गुरुगृही असताना गुरुची सेवा केल्यामुळे त्या कैकेयीला आशीर्वाद प्राप्त होते. त्या आवडत्या राणीला कैकेयीला राजा दशरथाने औक्षण करायला सांगितलं, शस्त्रपूजन करायला सांगितलं, विजय तिलक लावायला सांगितला. बघा, विजय तिलक कैकेयीने राजा दशरथाला लावला, औक्षण केलं. प्रत्येकाने तिलक कपाळाला लावला पाहिजे, नाही तर महिलांनीच फक्त कपाळाला कुंकू लावून पुरुषांनी तिलक लावायची काही गरज नाही असं आपण म्हणू शकत नाही. आपल्या शास्त्रामध्ये पुरुषांना पण तिलक सांगितलेलं आहे, त्याला विजय तिलक आपण म्हणतो. तो तिलक जो लावून घराच्या बाहेर पडेल त्याचा विजय निश्चित होतो, त्याचा घात अपघात होत नाही आणि त्याला कुठंतरी विजय तिलक असल्यामुळे त्याचा विजय होत असतो, त्याला सफलता येत राहते, त्याला यश येत राहतं. अशा प्रकारे त्याला यश यावं, त्याला सफलता यावी म्हणून अशा प्रकारचा तिलक हा कपाळी लावला जातो. आणि म्हणून हा तिलक राजा दशरथाला त्या कैकेयीने लावला. त्या ठिकाणी ते औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर कैकेयीने राजा दशरथाला विनंती केली की मी तुमच्या सोबत या युद्धासाठी येऊ का, मला युद्ध बघायचं आहे. कैकेयीलाही सोबत त्या राजा दशरथाने घेतलं. दोघं सोबत गेले, युद्ध झालं. युद्धामध्ये राक्षसाने दशरथाचं चाक तोडलं आणि कैकेयीने हात ठेवला आणि मग ते युद्ध दशरथाने जिंकला. दशरथाने कैकेयीला वर दिली. ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. सांगण्याचा मुद्दा आहे का इतका मोठा राजा दशरथ की जो चक्रवर्ती सम्राट होता, त्या असा इतका मोठा राजा दशरथ
रामाने स्वयंवर जिंकलेला असताना ज्यावेळी तो राजा दशरथ जनकपुरीला गेला, आपल्या मुलाच्या विवाहासाठी वरात घेऊन राजा दशरथ गेलेला आहे त्या ठिकाणी. आणि गेल्यानंतर बघा, राजा जनक तर हा तपस्वी राजा होता, विदेही राजा होता, हा सत्वशील राजा होता, हा धार्मिक राजा होता. याच्यात तर काही शंका नाही की ज्याच्याकडे 9 नारायण यज्ञामध्ये, राजा जनकाच्या यज्ञामध्ये 9 नारायण आले होते. आणि त्या 9 नारायणाला राजा जनकाने वेगवेगळे प्रश्न विचारले होते. इतका महान राजा जनक, काय जो 9 नारायणांशी प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष भेट, देव आणि नारायण आणि नारद मुनी ज्यांचा कायम संवाद राजा जनकाशी होत होता, असा जनक त्याने ठेवलेला स्वयंवर तो रामाने जिंकला. आणि त्या रामाने स्वयंवर जिंकल्यानंतर वरात घेऊन राजा दशरथ तिथं जातात. वरात घेऊन राजा दशरथ तिथं गेलेले आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर राजा दशरथाने सर्वप्रथम पहिलं काम काय केलं की ते राजा जनकाचं त्यांनी दर्शन घेतलं, पाया पडले. बघा, पाया पडल्यानंतर राजा जनकाने त्यांचे हात धरले आणि सांगितलं की तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात, तुम्ही एवढे मोठे राजे, महान पराक्रमी आहात, सगळं विश्व तुमच्या पराक्रमाने परिचित आहे. आणि असे तुम्ही महान राजे, शिवाय तुमच्या मुलाने स्वयंवर जिंकलाय, तुम्ही वरपक्ष आहात, तुम्ही नवरदेवाकडचे आहात, तर तुम्ही आमच्या पाया पडून आम्हाला लज्जित करू नका, तुम्ही आमच्या पाया पडू नका. त्यावेळेस बघा, विवाह संस्थेतलं महत्व. राजा दशरथ सत्वशील राजा होता, राजा दशरथ, त्याने काय सांगितलं त्या ठिकाणी राजा जनकाला की आज मी कितीही मोठा चक्रवर्ती सम्राट राजा असलो, पण आज तुमच्या घरी मी आलेलो आहे तर काय म्हणून आलेलो आहे? एक प्रकारे याचक म्हणून आलेलो, मागणारा आलेलो आहे. काय मागणारा आलेलो आहे? अहो, तुम्ही तर सगळ्यात मोठं या पृथ्वीमध्ये असं सांगितलेलं आहे, कन्यादान हे पृथ्वी मोलाचं दान आहे, पृथ्वी मोलाचं दान आहे. कन्यादान केली म्हणजे पृथ्वी दान केल्याचं पुण्य, पृथ्वी दान केल्याचं पुण्य हे तुम्हाला प्राप्त होतं. एवढं पृथ्वी मोलाचं दान तुमच्याकडून होतंय. तुम्ही कन्यादान करत आहात, तुम्ही दाता आहे, तुम्ही दाता आहे आणि आम्ही याचक आहे, आम्ही मागणार आहे, आम्ही घेणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही मोठे असू शकत नाही. या ठिकाणी दात्यापेक्षा याचक कधी मोठा असू शकत नाही. तुम्ही दान करणारे आहात, तुम्ही दाता आहात, त्याच्यामुळे तुम्हीच मोठे आहात, म्हणून मी तुमच्या पाया पडलो. राजा दशरथ विवाह संस्थेमधलं महत्व समजा की म्हणून राजा जनकाचं दर्शन हे राजा दशरथाने घेतलं. चक्रवर्ती सम्राट असून, वरपक्ष असून, मोठा असून सुद्धा त्या राजा जनकाचं दर्शन राजा दशरथाने घेतलं. अशा प्रकारे रामाचा विवाह सोहळा संपन्न झाला. समर्पण भावना पहा, विवाह संस्थेतली समर्पण भावना पहा की स्वयंवरामध्ये रामाने स्वयंवर जिंकलं, शिवधनुष्य उचलला आणि सीतेसोबत विवाह झाला. बघा, विवाह संस्थेमध्ये आपल्या काय मर्यादा दिली असेल याचा आपण विचार करू शकतो. ज्या वेळेस त्यांचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे असं ठरलं की उद्या रामाचा राज्याभिषेक करायचा, रामाला राजगादीवर बसवायचं आणि रामाला राजगादीवर बसून उद्यापासून राम ह्या राज्याचा राजा होणार. आणि त्याच दिवशी आदल्या रात्री मंथरेने कैकेयीच्या डोक्यामध्ये विचार घातला. प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी मंथरा असते आणि ती आपल्याला काय करत असते? आपले विचार भ्रमित करत असते, आपला बुद्धिभेद करत असते. पण ती मंथरा आपल्याला लवकर ओळखू आली तर बरी, लेट जर ती मंथरा आपल्याला ओळखू आली तर तोपर्यंत रामायण होऊन जातं. म्हणून असं त्या मंथरेने काय केलं की त्या कैकेयीच्या डोक्यामध्ये विचार भरवला, तिचा बुद्धिभेद केला आणि तिला सांगितलं, राम राजा होऊन काय उपयोग आहे, तुझा काय फायदा त्याच्यामुळे, तुझं भरत तर शेवटी दासच राहील ना, मग राजाने जे 2 वर दिले ते मागून घे. अशा प्रकारे ते 2 वर त्या कैकेयीने त्या ठिकाणी मागितले. आणि ज्या दिवशी राम राजा होणार होता त्या दिवशी रामाला काय करावं लागलं? वनवासात जावं लागलं. पण विवाह संस्थेचं महत्व पहा की जी फुलात वाढली, जिला फोडही कधी येऊ नये याची काळजी राजा जनकाने घेतली, त्याच सीतेला वनवासात जायची वेळ आली आणि ती सीता रामाबरोबर 14 वर्ष वनवासात गेली. विचार करा, आजच्या विवाह संस्थेमध्ये एखादी मुलगी लग्नाच्या आधी मुलगा नोकरीला होता, लग्न झाल्यावर नोकरी गेली तर काय करते? त्या नवऱ्याला सोडून घरी स्वयंवर, है की नाही, मोठ्या उत्साहामध्ये केलेलं लग्न. हा नवऱ्याची नोकरी गेली, नोकरीचं कामधंदा गेला, नवऱ्याचं कामधंदा गेला, नवऱ्याची आयुष्यातली लाईन खराब झाली तर त्याला
तो आजारी पडला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा हातपाय मोडला, तर तर त्या मुलाची साथ, त्या नवऱ्याची साथ द्यायची सोडून ती बायको काय करते? तलाक. आहे की नाही? लगेच घटस्फोट घेऊन लगेच दुसऱ्या स्वयंवराला तयार. म्हणून आपल्या नवऱ्याच्या आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देते का? किंवा दिली पाहिजे याच्यासाठी विवाह संस्था आहे, ज्याचं उदाहरण सीता मातेने घालून दिलं की वनवासात 14 वर्ष वनवासामध्ये रामाबरोबर सीता गेली. बरोबर आहे? 14 वर्ष. बरं, वनवासात सीता गेली, ही सीतेचं बाजूने आपण ते विवाह संस्थेचं महत्व समजलं. दुसऱ्या बाजूने रामाच्या बाजूने ते विवाह संस्थेचं महत्व आहे की ज्या वेळेस रावणाने सीतेला पळवून नेली, मग रामाने काय सांगितलं? गेली एकदाची सीता, जाऊ दे मरू द्या, मी पण दुसरं लग्न करून घेतो. ते गेली तर जाऊ दे मरू द्या, असं म्हटलं का राम? नाही. तर रामाने काय केलं? सीतेचा शोध घेतला. नव्हे तिच्या शोधामध्ये राम वेडा होऊन गेला. म्हणजे रामाच्या बाजूने सुद्धा ते विवाह संस्थेचं महत्व समजा की त्या सीतेसाठी राम अक्षरशः सगळं त्याने शोधाशोध केली, मोठ्या प्रमाणात आक्रोश केला, रडला, दुःखी झाला आणि सगळ्या वानर सेनेला सोबत घेऊन त्या रावणाच्या लंकेत जाऊन रावणाचा पराजय करून पण आपल्या सीतेला घेऊन आला. बघा, रामाने सीतेला सोडलं नाही, सीतेने रामाला सोडलं नाही. ही विवाह संस्था आहे. या विवाह संस्थेचं महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आजचं जीवन जगत असताना आपण रामाचा आदर्श, सीतेचा आदर्श घेऊन जीवन जगलं पाहिजे. विवाह संस्था ही आपल्यासाठी खूप ऋषितुल्य जीवन जगण्यासाठी, आपलं जीवन आदर्श जगण्यासाठी, आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी विवाह संस्था, देवाधिकांनी विवाह केले आणि आपल्यासाठी आदर्श विवाह संस्थेतली आदर्श जीवनशैली, विवाह संस्थेतली आचारसंहिता ही घालून दिली. म्हणून पहा की अशा परिस्थितीमध्ये नवरा वनवासात गेला तर सीता त्याच्या सोबत गेली. बायकोला पळून नेलं तर रावणाला पराजित करून राम घेऊन आला. विवाह संस्थेमधल्या दोन्ही बाजू, एक पत्नी व्रत जसं रामाने घेतलेलं होतं तसं प्रत्येकाने एक पत्नी व्रत घ्यावा, हा उद्देश, हा हेतू रामायणातून दिलेला आहे. जसं पतिव्रता सीता होती तसं प्रत्येक मातेने पतिव्रते पाळावं. ही विवाह संस्थेचं भरीव असं स्वरूप आपल्या समोर आहे आणि त्याने वैवाहिक जीवन संपन्न होतं, सुखी होतं, आनंदी होतं. त्याचबरोबर आपल्या जीवनाला कुठंतरी मनशांती लाभते, समाधान लाभतं. आपलं जीवन त्या विवाह संस्थेने सुखी होतं. ही विवाह संस्था आपल्याला दिली. ह्या विवाह संस्थेचं उदाहरण म्हणून आपण हरतालिका साजरं करतो की प्रत्येक मुलीच्या मनामध्ये विवाह संस्थेचं महत्व समजावं. देवांच्या कथा, आध्यात्मिक रहस्य त्यामागे काय आहे, देवाधिकांच्या काय कथा घडल्या, ह्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक सवासनीला, प्रत्येक मातेला ह्या कळल्या पाहिजे. आणि याच्यासाठी आपण हरतालिका व्रत हे साजरं करत असतो. हरतालिका व्रत साजरं करत असताना हरतालिकेची कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की राणी मैनावतीने काय केलं? तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. आणि जेव्हा आई भगवती, माता जगदंबा त्या मैनावतीवर प्रसन्न झाली आणि त्या प्रसन्न झाल्यानंतर मैनावतीला विचारलं, तिला सांगितलं की तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे, तुला काय हवंय, आम्हाला सांग. त्यावेळेस त्या मैनावतीने सांगितलं की आई भगवती देवी, तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हे तप करत आहे. तर आई भगवतीने सांगितलं की मी जर तुझ्या इथं जन्माला आले पण माझं जीवन, पुढचा जन्म माझा अजून दुःखदायक राहील, तुझ्याकडून मुलीचं दुःख पाहिलं जाईल का? तर तू अशा प्रकारची इच्छा ठेव. तिने सांगितलं, तुम्ही माझ्या पोटी जर, आई भगवती तुम्ही माझ्या पोटी जर जन्माला येणार असेल तर मी सगळं दुःख पचवण्याची क्षमता ठेवते, पण तुम्ही इच्छा ठेवते, तयारी ठेवते, पण तुम्ही माझ्या पोटी जन्माला या. बघा, जन्माला येण्यासाठी इतकी एवढी उत्साही ती होती का आई भगवतीने आपल्या घरी जन्माला यावा. त्या मैनावतीला देवीने आशीर्वाद दिला, तथास्तु, तुझ्या घरी महादेव, तुझ्या घरी पार्वती सती तुझ्या घरी जन्माला येईल, असा तुझ्या इथं जन्माला येईल, तुझ्या पोटी जन्माला येईल, असा वर त्या मैनावतीला दिला. आणि शिवलीलेप्रमाणे, शिवमहिमेप्रमाणे काही दिवसानंतर मग राजा हिमालय आणि त्यांची पत्नी राजा दक्ष प्रजापती आणि त्याची पत्नी मैनावती यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं. बघा, राजा दक्ष प्रजापतीला 28 मुली होत्या. 28 मुली. 27 मुलींचा विवाह चंद्रासोबत झाला. 27 मुलींचा विवाह चंद्रासोबत झाला
आणि 28वी कन्या सती पार्वती ही 28वी कन्या होती. जसं सगळ्या ताऱ्यामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, जसं सगळ्या ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, सगळ्या नदीमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे बघा की यांच्या घरामध्ये आई भगवती ही जन्माला आली आणि सती पार्वतीच्या स्वरूपामध्ये मैनावती आणि राजा दक्ष प्रजापतीच्या पोटी हा सतीचा जन्म झालेला आहे. आणि जेव्हा जन्म झाला तेव्हाच त्या राजा दक्ष प्रजापतीला आणि त्यांना सांगण्यात आलं की हिचा पती कसा असेल, हिचा पती कसा असेल. त्या पतीबद्दल वर्णन केलं का हा स्मशानात राहणारा राहील, याच्या जटा वाढलेल्या असतील, त्याच्या कमरेला वाघाचं कातडं असेल, त्याच्या गळ्यामध्ये सर्प असेल. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की नाही, आम्हाला असा जावई नाही पाहिजे आम्हाला, किंवा आम्ही आमची मुलगीचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण आम्ही अशा प्रकारच्या मुलाला, अशा प्रकारच्या जावई आम्ही स्वीकारणार नाही, असं वगैरे त्यांनी त्यावेळेसच ठरवलं होतं. आणि बघा पुढे गेल्यानंतर काही दिवसांनी काय झालं की त्या पार्वतीसाठी, त्या सतीसाठी नारद मुनी आले राजा दक्ष प्रजापतीला भेटायला. आणि नारद मुनी राजा दक्ष प्रजापतीला भेटायला आले. नारायण 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 जप हा नारद मुनी कायम करत असायचे. ब्रह्मर्षी देवर्षी नारद हे तपस्वी होते, हे कायम कलियुगाचा आधार नाम सांगितलेले, ते कायम जप करायचे, कायम नाम जप हा त्यांचा चालू असायचा. असा त्यांचा नाम जप करत ते येऊन राजा दशरथाच्या समोर उभे राहिले आणि राजा दशरथाला सांगितलं, राजा दक्ष प्रजापतीला सांगितलं की तुमच्या मुलीसाठी मी स्थळ घेऊन आलेलो आहे, एक वर मी तुमच्या मुलीसाठी मी घेऊन आलेलो आहे, वराचं स्थळ मी घेऊन सुचवायला तुम्हाला आलेलो आहे. राजा दक्ष प्रजापतीने विचारलं, कोणतं स्थळ तुम्ही माझ्या मुलीसाठी आणलेलं आहे? महर्षी नारद, मी तुमचं मानसोपचार आणि पंचोपचार पूजन करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो, आणि कृपया विनंती तुम्हाला असेल की कोणतं स्थळ तुम्ही माझ्या मुलीसाठी आणलेले ते मला सांगावं. असं सांगितल्यानंतर बघा नारद मुनी म्हणतात, हे राजा दक्ष प्रजापती, तुझ्या मुलीसाठी मी जे स्थळ आणलेले ते ऐकून तुला विशेष आनंद होईल. ते स्थळ आहे भगवान महाविष्णू. भगवान महाविष्णू सोबत तुझ्या मुलींचा विवाह व्हावा हा प्रस्ताव मी घेऊन आलेलो आहे. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर राजा दक्ष प्रजापतीला खूप आनंद झाला. जर माझ्या मुलीचा विवाह भगवान विष्णूशी होणार असेल त्याच्यापेक्षा आनंदाची काय गोष्ट असणार आहे. त्यांना खूप आनंद झाला आणि त्याने आनंदाच्या भरामध्ये महर्षी नारदांना शब्द दिला की माझ्याकडून होकार, माझ्या मुलीचा विवाह जर भगवान महाविष्णूशी होत असेल तर माझ्याकडून लगेच होकार या विषयाला मी देतो, असं सांगितलं. जेव्हा या विषयाची चर्चा झाली सगळीकडे, घरामध्ये सर्वांमध्ये तो विषय चर्चेला गेला, त्यावेळेस तो विषय पार्वतीला कळला. आणि कळल्यानंतर तिला कळलं की माझ्या मनामध्ये भगवान विष्णूशी विवाह करणे नाही, मला भगवान विष्णू सोबत विवाह करायचा नाहीये. तर मग आता वडिलांनी तर शब्द दिला, अशा परिस्थितीत काय करायचं. तिने तिच्या सखीला, तिच्या मैत्रिणीला सोबत घेतलं आणि ती घनघोर अशा जंगलामध्ये नदीच्या कडेला असलेल्या गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करत बसली. बघा तपश्चर्याला बसली तिथे जाऊन ती, का मला भगवान महादेव प्रसन्न व्हावे आणि भगवान महादेवांनी मला पत्नी म्हणून स्वीकार करावा, महादेवच माझे पती व्हावे, ह्या इच्छेने तिने तिथे तप मांडलं. बघा जप, तप, व्रत, यज्ञ, अनुष्ठान, अभिषेक हे देवतांना प्रसन्न करून घेण्याचे मार्ग आहे. अनेक राजा महाराजांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले आणि ते यज्ञातून अरिष्ट अनिष्ट नाहीसं झालं. म्हणून अशा प्रकारचे मार्ग हे हजारो वर्षापासून आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये स्वीकारले गेले. का आपल्यावरचं कुठंतरी संकट गेलं पाहिजे, आपल्यावर कुठंतरी काहीतरी दैवी कृपा आली पाहिजे, म्हणून सर्वप्रथम सांगितलेले का काहीच शक्य नसेल तर किमान आपण जप करावा. जळती पापे जप आहे की नाही, जळती पापे जप केल्याने पापही जळत राहतात. म्हणून सर्वप्रथम कलियुगामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे,
तर जप केला पाहिजे. जप केल्याने आपले पाप हे जळत राहणार आहे आणि आपल्याला कुठंतरी उद्याचं अरिष्ट अनिष्ट आपलं नाहीसं होणार आहे. कुठंतरी अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे, दैवी कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि ज्याला समजा जप करणं, जपाच्या प्रत्येकाच्या प्रमाणे संख्या दिलेली आहे, त्याला वेळ लागतो आणि तोपर्यंत आपल्याला नियम व्रत पाळावे लागतात. जर आपल्याला जप करणं शक्य नसेल, सोपं सांगितलेले जप प्रत्येकाने जप करा, जप करणं शक्य नसेल तर आपल्याला तप करणं काय शक्य होणार आहे? जपाशिवाय तपच होत नाही. म्हणून जप पर्याय सांगितलेले, तप सांगितलेले. तप म्हणजे काय? 12 वर्षाचं तप. कल्पना करा का पार्वती त्या ठिकाणी महादेवच पती व्हावे म्हणून तपाला बसलेली आहे, तप मांडलेले. आणि आपल्याला माहिती असेल, नाहीतर आपल्या माहितीसाठी सांगतो की महादेव पती व्हावे म्हणून पार्वतीने किती वर्ष तप केलं? 1000 वर्ष तप केलं. 1000 वर्ष तप केलं. विचार करा, 1000 वर्ष तप केलं. आपलं आत्ता जर एखाद्या मुलीचं किंवा मुलाचा विवाह व्हायचा असेल आणि आपण त्याला सांगितलं का बाबा तू तप कर, 12 वर्ष जरी तपाला बसला तर त्याचं लग्नाचं वय निघून जाईल, तो लग्नाचं वय त्याचं राहणार नाही. तर 1000 वर्ष तप करण्याचा तर विषयच नाही, आहे की नाही? त्या पार्वतीने महादेव पती व्हावे म्हणून 1000 वर्षाची तपश्चर्या त्या ठिकाणी केलेली. जप, तप, व्रत. आपण व्रतही करतो, वेगवेगळ्या प्रकारचे व्रत, जसं की 16 सोमवार असतील, हरतालिका पण एक व्रत आहे, संकष्ट चतुर्थी आहे, कोणी ऋषी पंचमी करतं, कोणी नवरात्राचे उपवास धरतं, अनेक प्रकारचे व्रत आपण करतो. जसं की काहींचं व्रत असतं की केस नाही कापणार, दाढी नाही करणार, चप्पल नाही घालणार, किंवा देवाच्या मंदिरात दिवा लावील, किंवा उपवास धरील, किंवा गाईला नैवेद्य देईल, वगैरे वगैरे. असे अनेक प्रकारचे ज्याच्या त्याच्या परीने ज्याचे त्याचे काही ना काही व्रत असतात. अनेक लोक व्रत कर, जप तप व्रत. ज्यांना जप तप व्रत करता आले त्यांनी जप तप व्रत करावं. काही लोक यज्ञ करतात, यज्ञ संकल्पना आपल्या याच्यामध्ये दिलेली. बघा, यज्ञ म्हणजे काय? खऱ्या अर्थाने देवांना संतुष्ट करणे, पुष्टतुष्ट करणे, देवतांची शांती करणे, ग्रहांची शांती करणे, देवतांची ग्रहांची अनुकूलता प्राप्त करणे, देवतांचे ग्रहांचे आशीर्वाद प्राप्त करणे, याच्यासाठी केला जाणारा विधी यज्ञ. की यज्ञ, काही लोक यज्ञ करतात की यज्ञामध्ये आहुती देऊ आणि त्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी असं सांगितलंय की आपण यज्ञामध्ये सगळेजण बघा गाईच्या तुपाचीच आहुती आपण देतो. गाईच्या तुपाची आहुती का देतो? की 33 कोटी देव गाईमध्ये आहे. गाईने जे दूध तिच्या वासरासाठी दिलं ते वात्सल्य भावाने दिलं. वात्सल्य भाव हा जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा भाव सांगितलेला आहे. आईची बाळाप्रती, गाईची वासराप्रती असलेली ही वात्सल्य भावना ही खूप मोठी भावना आहे. ही खूप मोठी भावना आहे आणि याच्यापेक्षा मोठी भावना नाही की जी आईची बाळाप्रती, गाईच्या वासराप्रती, ज्याला वात्सल्य भाव म्हटलेले, हा सर्वश्रेष्ठ भाव. ह्या वात्सल्य भावाने गाईने वासरासाठी दिलेलं दूध, गाईने वासरासाठी दिलेलं दूध बघा, यज्ञ कर्मासाठी हे वात्सल्य भावनाने दूध दिलेलं दूध घेऊन आणि त्याच्यावर प्रक्रिया करायला सांगितलेली आहे. नाहीतर मग आजकाल काय करतात, गाईच्या वासराला थोडंसं, गाईला पाना फुटेपर्यंत वासराला पाजायचं, नंतर ते वासरू असं काही खांबाला बांधून देतात की ते वासरू ओरडायला लागते, इतकं जकडून बांधतात. किंवा गाईच्या दोन्ही पायांना बहाळा बांधून, आणि त्या गाईला हालचाली करायला जागा नाही, गाईच्या मशिनरीच्या साह्याने दूध हे गाईचं काढलं जातं. अशा प्रकारे सक्तीने काढलेलं दूध नकोय यज्ञासाठी. तर गाईचं वासरू तृप्त होऊन त्याला पाहिजे तेवढं दूध पिऊन ते वासरू बाजूला झाल्यानंतर मग ते गाईचं दूध घ्यायचंय आणि त्या दुधावर मग प्रक्रिया करायची आहे. दुधाची प्रक्रिया मग काय करायचं? दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, इथपर्यंत प्रक्रिया तयार करायची. म्हणजे पहा, ह्या जगात देव आहे का? याचं जर उत्तर पाहिजे असेल तर उदाहरण काय घ्यायचं की दुधात तूप आहे का? दुधात तूप आहे का? दुधात तूप नक्की आहे, पण प्रक्रिया केल्याशिवाय मिळणार नाही. तसं जगात देव नक्की आहे, पण प्रक्रिया करावा लागणार आहे. 9 भक्तीची प्रक्रिया करावा लागणार आहे, तर तुम्हाला देव मिळेल. असा थोडी देव मिळणार आहे बिगर प्रक्रिया करण्याचा. जसं दुधात तूप आहे की नाही,
दुधात तूप नक्की आहे, पण प्रक्रिया केल्याशिवाय मिळणार नाही. तसं जगात देव नक्की आहे, पण तुम्हाला लगेच एखादा नास्तिक येईल आणि आहे की देव मला दाखवा, त्याला लगेच देव दिसेल का? नाही, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागेल, तेव्हा त्याला देव दिसेल. नास्तिकाला जर देव दर्शन द्यायला लागलं की आस्तिक म्हणशील आम्ही एवढं जप्त पुरत करून काय उपयोग आहे? मग यांची प्रक्रिया चालूच आहे, अजून यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याच नाही. आणि ज्याची प्रक्रियाच नाही त्याला जर देव दिसायला लागला तर ज्यांनी प्रक्रिया केल्या त्यांचं काय? म्हणून ज्यांच्या प्रक्रियामध्ये आपण आहे, आपण समजा आज मी तिला दुधाचं दही झालं, आपण दही या स्टेजवर असेल तर आज आपलं अजून ताक व्हायचंय, ताकावर लोणी यायचंय, ते लोणी वितळवायचंय, मग आपल्याला ते जसं तूप दिसणार आहे त्याप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे आपण पुढे जाऊन आपल्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल. नंतर आपल्याला परमेश्वराचं दर्शन होईल. जसं दुधावर प्रक्रिया झाल्यावर त्याचं तूप होतं, तसं माणसावर प्रक्रिया झाल्यावर त्याचं सुद्धा त्याला देवाचं दर्शन होऊ शकतं. म्हणून जसं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण एक स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद सगळीकडे गेले, तू देव पाहिला का, तू देव पाहिला का? त्यांना मोठी उत्सुकता लागली की जगात देव आहे का? जगात देव असेल तर असं कोणी पाहिलेलं आहे का देव? त्यावेळी ते अनेक लोकांना भेटले, पण त्यांना प्रत्येक जण म्हणत होता का मी नाही पाहिलं देवाला, मी नाही भेटलो देवाला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते रामकृष्ण परमहंस त्यांना भेटले आणि रामकृष्ण परमहंसांनी काय केलं, स्वामी विवेकानंदांची डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना सांगितलं, यस मी देव पाहिलाय, तुला पण दाखवू शकतो, मी पण पाहिलंय, तुला पण दाखवू शकतो. त्या रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना स्थिर केलं. तसं आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला देव पाहण्यासाठी आपल्याला गुरुकृपा योग येणं गरजेचं आहे, देव भेटणं गरजेचं आहे. यज्ञ प्रक्रियेमध्ये जप तप व्रत यज्ञ जे आपण करतो त्या प्रक्रियेमध्ये यज्ञ सांगितला, यज्ञामध्ये आपण गायीच्या तुपाचं हवन करतो. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या अशा वात्सल्य भावाने गायीचं तूप हे आपण आहुती त्याची देतो. त्या गायीच्या तुपाची आहुती दिल्याने बघा, गायीच्या तुपाची आपण आहुती देतो यज्ञामध्ये. गायीच्या तुपाचं विशेष महत्त्व पहा, इतर ठिकाणी तुम्ही काही जाळ करा, त्याच्यातून प्रदूषण होईल, पण गायीचं तूप जर जाळलं तर त्याच्यातून ऑक्सिजन निर्माण होतो. बघा, एक ज्योत एक वात जर गायीच्या तुपाची जाळली 2 टन ऑक्सिजन त्या ठिकाणी तयार होत असतो. म्हणून मंदिरात गेलं का आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं, कारण तिथं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, तिथे गायीच्या तुपाचा दिवा जळत असतो. आपल्या देवघरात गेल्यानंतर आपल्याला एक विशेष प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यासारखं होतं, कारण तिथे गायीच्या तुपाचा दिवा हात जळत असतो. म्हणून तूप जळाल्याने ऑक्सिजनची निर्मिती होती, जिथं ऑक्सिजन इतकं प्रसन्न आनंदी वाटत असतं. म्हणून गायीचं तूप जाळून ऑक्सिजन निर्माण होतं हे विज्ञान सांगतं. आणि मग बघा, आपण ज्या ठिकाणी गेल्यानंतर मंदिरात किंवा देवाच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला प्रसन्न आनंदी आल्हाददायक वाटत असतं. आणि एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्या व्यक्तीला आपण काय करतो, ऑक्सिजन देतो, प्राणवायू देतो. म्हणजे पहा, जो रोज मंदिरात जाईल त्याला ऑक्सिजन आपोआप मिळत राहील, त्याला काही दवाखान्यात जायची ऑक्सिजन लावायची काही गरज पडणार नाही. मुद्दा हा की यज्ञ केल्याने ऑक्सिजनची निर्मिती होती, प्राणवायू तयार होतो आणि त्याच्यातून आपल्याला एक विशिष्ट प्रकारची एनर्जी मिळत असते. म्हणजे वैज्ञानिक पण त्याला आधार आहे, आध्यात्मिक पण आधार आहे. असं म्हणतात का तूप जळलं, आहुती तुपाची दिली तर लक्ष्मी वृद्धी होते, बरकत होती, भरभराट होतं. रोज आपल्या घरामध्ये आपण दिवा लावला पाहिजे, त्याला गायीचं तूप जाळलं पाहिजे, त्याने लक्ष्मी वृद्धी होणार आहे, आपलं कर्ज कमी होणार आहे, आपली बरकत होणार आहे, आपली भरभराट त्या माध्यमातून होणार आहे. असे जप तप यज्ञ अभिषेक असे पर्याय आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले. अभिषेक करतो आपण महादेवाला, दूध वाहतो. काही लोक म्हणतात महादेवाला दूध वाहिल्यापेक्षा एखाद्या गरीब व्यक्तीला अवश्य दिलं पाहिजे, त्याला अभिषेक वायाला दूध घातल्यापेक्षा गरीबाला का देत नाही? आम्ही असं म्हणतो की तुम्ही गरीबाला अवश्य द्या, दिलंच पाहिजे. आपल्या संस्कृतीने प्रत्येक प्राणी मात्रावर दया करायला सांगितले, त्याच्यामुळे ज्याला गरज आहे गरजू व्यक्तीला द्या. पण गरजू व्यक्तीला देण्यासाठी महादेवावर घालू नये किंवा महादेवाला अभिषेक करू नये असं नाही. ज्यावेळेस दुधादयांचे देवांना अभिषेक करण्याची लोक हे अभिषेक वगैरे करत होते, त्यावेळेस गडगंजे लोकांकडे गाई गुरं पशुधन असायचं, इतकं दूध निघायचं, उरलेलं दुधाचं काय करायचं, उरलेलं दह्याचं काय करायचं, अशी परिस्थिती होत होती. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनीच हे ईश्वराला महादेवाला अर्पण करायला सुरुवात केली. म्हणून हे अर्पण करणे, देवाला वाहणे हे आवश्यक आहे, किंवा हे वाहण्यासाठी न वाहता आपण गरीबाला दिलं पाहिजे असं म्हणण्याऐवजी देवाला पण वाहा आणि गरीबाला पण द्या. गरीब गरजू व्यक्तीला अवश्य दिलं पाहिजे, त्यांना पण दिलं पाहिजे आणि महादेवाला पण व्हायला पाहिजे. आपली पूजा आपल्या पद्धतीने होत राहिली पाहिजे. आपण कोणाच्या पूजेमध्ये क्युरीज काढत नाही,
तर आपल्या पूजेमध्ये अनेक प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे कल्पविकल्प काढतो. ते काढण्याऐवजी श्रद्धेने जे आपल्याला दिलेलं आहे, आपल्या ऋषी परंपरेतून आलेले, आपल्या संस्कृती परंपरेतून आलेले, ते आपण पुढं केलं पाहिजे. मग अशा प्रकारे ते करत असताना आपण जप, तप, व्रत, यज्ञ, अभिषेक वगैरे हे केले पाहिजे. आणि ह्याच व्रताचा भाग हा हरतालिका व्रत आहे, की ज्या वेळेस वडिलांनी त्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णू बरोबर निश्चित केला आणि ते न आवडल्यामुळे माझा विवाह महादेवांसोबतच झाला पाहिजे ह्या इच्छेने ती पार्वती गंगेच्या तीरी एका गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागली. तपश्चर्याला बसली. इतके वर्ष तपश्चर्या तिने महादेवाची प्राप्ती व्हावी, महादेव मला पती म्हणून मिळावे म्हणून तपश्चर्या केली. ते तिथं महादेव प्रगट झाले आणि महादेवाने तिला आशीर्वाद दिला, वर दिला, तिच्याशी विवाह करण्याचं मान्य केलं. तो दिवस होता हरतालिका, भाद्रपद शुक्ल तृतीयेचा दिवस. तो होता त्या दिवशी महादेवाने पार्वतीला वर दिला. आणि म्हणून तेव्हापासून सगळे हा हरतालिकेचा व्रत सगळ्या विवाह इच्छुक महिला आणि सौभाग्य इच्छुक महिला, ह्या विवाह इच्छुक मुली व सौभाग्य इच्छुक महिला हे ह्या प्रकारचं हरतालिकेचं व्रत तेव्हापासून सगळेच करायला लागले. आणि म्हणून अशा प्रकारे जेव्हा या हरतालिकेच्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी पार्वतीला वर मिळाला आणि राजा दक्ष प्रजापती पण आपल्या मुलीचा शोध घेत घेत त्या गुहेपर्यंत पोहोचला, त्या मुलीला भेटला आणि तिला असं रागवून जाण्याचं कारण विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की मला भगवान विष्णू सोबत विवाह नव्हता करायचा, मला महादेवच माझे पती मिळावे म्हणून मी अशा प्रकारे मी घर सोडून आणि गुहेमध्ये तपश्चर्याला निघून आली. अशा प्रकारे तिने त्या गुहेमध्ये तपश्चर्या त्या ठिकाणी केली आणि महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला. ही सगळी कथा तिने दक्ष प्रजापतीला सांगितली आणि राजा दक्ष प्रजापतीला तो विषय मान्य झाला आणि तिने सन्मानपूर्वक पार्वतीला घरी घेऊन आला आणि सन्मानपूर्वक पार्वतीला घरी घेऊन येऊन सन्मानपूर्वक विवाह तिचा महादेवांशी, शिवाशी त्या ठिकाणी पार्वतीचा विवाह त्यांनी करून दिला. म्हणून ह्या भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी ह्या महादेवाचा आणि पार्वतीचा हा विवाह या ठिकाणी झाला. म्हणून ही हरतालिका हा दिवस पार्वतीच्या तपश्चर्येचं फळ आहे. तिच्या मनातून तिचा तो स्वयंवर आहे. तिची ती इच्छा होती की माझा विवाह महादेवाशीच व्हावा, म्हणून तिचा त्या दिवशी तो विवाहाचा तिला आशीर्वाद, विवाह तिचा महादेवासोबत झाला. आणि मग पुढं आपल्याला सगळं माहीतच आहे की हा सौभाग्य प्राप्तीसाठी आहे, मनोइच्छित मनोकामनेसाठी आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी हरतालिकेचं व्रत. पतीला यश यावं, आपल्याला यश यावं, सफलता आपल्याला प्राप्त व्हावी, सौभाग्य वृद्धी व्हावी, पती पत्नीमध्ये सौख्य राहावं, पती पत्नीमध्ये मित्रता राहावी, एकवाक्यता राहावी, म्हणून हा हरतालिकेचा सण हा साजरा केला जातो. कशा प्रकारे करायचा हरतालिकेचा सण, आपण आपल्या घरी कसा साजरा करायचा आहे, तर बघा असं सांगितलेलं आहे की ह्या भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी माता भगिनीने अभ्यंग स्नान करावं, उटणं लावून स्नान करावं. सर्वांनीच त्या दिवशी सकाळी लवकर उठावं. प्रत्येक सणाला सर्वांनी आणि रोज सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे. की असं म्हटलंय की जागला तो जगला, झोपला तो मेला, पहाटेच्या प्रहरी म्हणा श्रीहरी. सकाळी लवकर उठून सर्वांनी लवकर स्नान वगैरे करून सर्वांनी सडा रांगोळी टाकून आणि घराला तोरण बांधणे, घर सारून घेणे, फरशीचं घर असेल तर त्याच्यात सुगंधी द्रव्ये टाकून, गोमूत्र वगैरे टाकून फरशी पुसून घेणे, घरामध्ये मंगलवाद्य लावणे, घरामध्ये आनंदी असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार करणे, नवे वस्त्र परिधान माता भगिनींनी करावे. त्या दिवशी नवे वस्त्र परिधान करावे. त्या दिवशी उपवास धरायचा. माता भगिनींनी उपवास धरत, हरतालिके दिवशी काही खाऊ नये, हरतालिके दिवशी उपवास धरला पाहिजे त्या दिवशी. आणि अशा प्रकारे उपवास धरून आणि नवीन वस्त्र परिधान करून आणि शिवपूजन त्या दिवशी करायला सांगितलेले. शिव मंदिरात जाऊन तुम्ही शिवपूजन करू शकत असले तर चांगलंच आहे. नसेल शक्य तर आपल्या घरी चौरंगावर किंवा पाटावरती नवा कपडा टाकून त्याच्यावरती वाळूची पिंड त्याच्यावरती निर्माण करावी. त्या वाळूच्या पिंडीचं विधियुक्त असं पूजन आपण त्या हरतालिकेच्या दिवशी करावं. वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री, फुलं, पानं हे आपल्याला त्या दिवशी त्या शिवपिंडीवर, शिवलिंगावर
अर्पण करावं, शिवपूजन श्रद्धेने करावं आणि शिवपूजन करून पत्री वगैरे वाहून विधियुक्त अशी पूजा करून हरतालिकेची कथा वाचावी, कथा श्रवण करावी आणि आरती त्या ठिकाणी हरतालिकेची, गणपतीची देवीची आरती त्या ठिकाणी करावी. अशा प्रकारे शिवपूजन हरतालिके दिवशी करून आणि त्या शिवपिंडीला श्रीफळ अर्पण करणे, माता पार्वतीला सौभाग्य अलंकार आणि साडी किंवा चोळीचा ओटी, नारळाची ओटी वगैरे आपण त्या ठिकाणी देवीला, पार्वतीला आपण त्या ठिकाणी ती अर्पण करावी. अशा प्रकारे हा हरतालिकेचा सण हा सौभाग्य वृत्तीसाठी, वैवाहिक जीवनाच्या संपन्नतेसाठी, पुत्रप्राप्तीसाठी, मनोइच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, सफलतेसाठी प्रत्येकाने विधियुक्त व्यवस्थित असा घराघरात तर केलाच जातो, पण ते करत नसेल त्यांच्या माहितीसाठी अशा प्रकारे वाळूची पिंड करून त्या वाळूच्या पिंडीचं पूजन करून आणि तिथे शिवपूजन करून असं सांगितलंय की रात्री जागरण करावं. रात्री तिथं भजन आणि कथाश्रवण, संकीर्तन काय जे असेल ते आपल्याला रात्री जागरण करावं, दिवसभर उपवास करावा, रात्री जागरण करावं आणि अशा प्रकारे जागरण करून शिवपूजन करून अशी हरतालिकेची पूजा करून दुसऱ्या दिवशी त्या शिवपिंडीला नैवेद्य दाखवून आणि त्याचं विसर्जन किंवा उत्तरपूजन करून आणि मग आपल्याला तो उपवास हा सोडायला सांगितलेला. अशा प्रकारे हरतालिकेची पूजा आपल्याला सांगितलेली. अशा प्रकारची हरतालिकेची पूजा आपण केली पाहिजे की पत्रावळी, बिल्व, फूल, पुष्प वगैरे आपल्याला ते शिवपिंडीवर वाहून आणि हरतालिकेच्या दिवशी वाळूच्या शिवलिंगाचं पूजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि ही पूजा पार्वतीने केली म्हणून पार्वतीला महादेव हे पती स्वरूपात प्राप्त झाले. पती स्वरूपात महादेव हे पार्वतीला त्या ठिकाणी ह्या हरतालिकेच्या व्रताचं फळ म्हणून प्राप्त झाले. तसं प्रत्येक मुलीला, प्रत्येक कुमारिकेला मनोइच्छित पती प्राप्त व्हावा, मनोइच्छित फळ प्राप्त व्हावं आणि सुखी तिचं वैवाहिक जीवन राहावं, चांगला पती मिळावा, ह्या हेतूने या हरतालिकेचं व्रत प्रत्येक मुलीने, प्रत्येक कुमारिकेने केलं पाहिजे. आणि ज्या सवासिनी आहे, ज्या विवाहित स्त्री आहे, त्यांनी सुद्धा हरतालिकेचं व्रत करण्याचं कारण काय की पतीला सफलता प्राप्त व्हावी, आपल्याला सफलता प्राप्त व्हावी, आपलं वैवाहिक जीवन सुखी असावं, आनंदी असावं, देवाची कृपा आपल्यावर असावी, ग्रहांची अनुकूलता आपल्यावर असावी. अशा प्रकारे सुखाने समाधानाने आपलं जीवन गेलं पाहिजे. शिवपार्वतीचं जसं जीवन राहिलं, शिवपार्वतीचं जसं वैवाहिक जीवन राहिलं, जसं पार्वतीला मनोइच्छित पती हे महादेव प्राप्त झाले, तसे आपले पती आपल्याला मनोइच्छित राहावे, मनाप्रमाणे आपल्याला राहावे, दोघांमध्ये मित्रता भाव राहावा आणि वैवाहिक जीवन सुखी संपन्न राहावं. ह्या हेतूने हरतालिकेची पूजा ही प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक माता भगिनीने, प्रत्येक कुमारिकेने करून आणि ह्या पर्व काळावर महादेवाचा आशीर्वाद आपण प्राप्त करून आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी करण्याचा प्रयत्न करावा. या पर्व काळावर हरतालिका सर्वांनी साजरी करावी, हरतालिकेचं व्रत करावं, उपवास करावा, पूजा करावी. अशा प्रकारे हरतालिका सर्वांनी ही साजरी करायची आहे. हरतालिकेच्या सर्व आपल्याला शुभेच्छा राहतील. जय बाबाजी.